इयत्ता 7वी विषय नागरिकशास्त्र पाठ 3 संविधानाची वैशिष्ट्ये स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, संघराज्य शासन पद्धतीनुरूप अधिकारांची विभागणी कशा प्रकारे केली आहे याची सूची खालील तक्त्यात तयार करा. 1. संघराज्य शासन. यामध्ये संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, चलन व बँकिंग. राज्य शासन यामध्ये पोलीस व्यवस्था, शेती व सार्वजनिक आरोग्य. दोन्ही शासनाकडे असणारे विषय शिक्षण, वन, रोजगार. प्रश्न दुसरा आहे, योग्य शब्द लिहा. 1. संपूर्ण देशाचा राज्यकारभार करणारी यंत्रणा केंद्र शासन. 2. निवडणुका घेणारी यंत्रणा निवडणूक आयोग. 3. दोन सूची व्यतिरिक्त असलेली सूची समवर्ती सूची. प्रश्न तिसरा आहे, लिहिते व्हा. 1. संघराज्यात 2 स्तरावर शासन संस्था असतात. उत्तर. संघराज्य शासन पद्धतीमध्ये देशाचे प्रशासन 2 स्तरावर चालते. एक स्तर म्हणजे केंद्र किंवा संघराज्य शासन आणि दुसरा स्तर म्हणजे राज्य शासन. केंद्र शासन राष्ट्रीय महत्त्वाचे विषय हाताळते, तर राज्य शासन स्थानिक व प्रादेशिक विषयांची जबाबदारी पार पाडते. दोन्ही शासन संस्था संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार कार्य करतात. यामुळे प्रशासन अधिक प्रभावी व लोकाभिमुख बनते. 2. शेषाधिकार म्हणजे काय? उत्तर. संविधानातील केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची यामध्ये नमूद नसलेल्या विषयावरील अधिकारांना शेषाधिकार असे म्हणतात. भारतात हे अधिकार केंद्र शासनाकडे दिलेले आहेत. नवीन किंवा अनपेक्षित विषयावर कायदे करण्याचा अधिकार केंद्राला असतो. उदाहरणार्थ सायबर कायदे किंवा अंतराळ संशोधनासंबंधी विषय. 3. संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे. उत्तर. भारतीय संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे, जेणेकरून न्यायदान निष्पक्ष व निर्भयपणे करता येईल. न्यायालयावर कार्यकारी व विधिमंडळाचा दबाव राहू नये यासाठी न्यायाधीशांना विशेष संरक्षण दिले जाते. स्वतंत्र न्यायव्यवस्था नागरिकांच्या अधिकारांचे रक्षण करते आणि संविधानाचे संरक्षण करते. त्यामुळे लोकशाही अधिक मजबूत बनते. प्रश्न चौथा आहे, स्वतंत्र न्यायव्यवस्थेचे फायदे व तोटे. उत्तर. फायदे. नागरिकांना निष्पक्ष न्याय मिळतो. संविधानाचे संरक्षण होते. शासनाच्या अधिकारावर नियंत्रण राहते. नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण होते. तोटे. न्याय प्रक्रिया कधीकधी खूप वेळ घेते. न्यायालयीन खर्च जास्त असतो. प्रकरणांची संख्या वाढल्याने विलंब होतो. काही वेळा निर्णय समजण्यास कठीण जातात. प्रश्न 5 आहे, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजेच EVM वापरल्यामुळे होणारे फायदे. उत्तर. मतदान प्रक्रिया जलद व सोपी होते. मतमोजणी कमी वेळेत पूर्ण होते. मतपत्रिकेचा खर्च वाचतो. चुकीची मते कमी होतात. मतदानात पारदर्शकता वाढते. पर्यावरणाचे संरक्षण होते, कारण कागदाचा वापर कमी होतो.